EPS 95 अंतर्गत येणारे पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी EPS 95 पेन्शन हा एक सेन्सिटिव्ह मुद्दा बनलेला आहे। परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांना EPS 95 पेन्शनची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आणखीही माहीत नाही आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमधून 1971 पासून EPS 95 पेन्शनची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी नेमकी काय आहे ती डिटेलमध्ये पाहणार आहोत। EPS 95 पेन्शन म्हणजेच एम्प्लॉय पेन्शन 1995 ही योजना ही 16 नोव्हेंबर 1995 रोजी सुरू करण्यात आली। आता ही योजना केंद्र सरकारने आणि EPFO म्हणजेच एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन थ्रू चालू करण्यात आली। ही योजना चालू करण्याच्या मागे सरकारचा आणि EPFOचा एकच उद्देश होता की जे पेन्शनधारक आहेत, जे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एक ठराविक रकमेची मासिक पेन्शन मिळावी आणि त्यांचा एक फायनान्शियल सपोर्ट मिळावा याच उद्देशाने ही योजना केंद्र सरकारने आणि EPFOने चालू केली। या योजनेच्या अगोदर EPS 95 योजनेच्या अगोदर याची पार्श्वभूमी कोणत्या योजनेत होती तर EPS 1995 या योजनेच्या अगोदर ही योजना फॅमिली पेन्शन 1971 म्हणजेच फॅमिली पेन्शन 1971 या नावाने सुरू होती। परंतु या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना पुरते लाभ भेटत नव्हते, त्यामुळे अपूर्ण लाभामुळे पुन्हा ही योजना 16 नोव्हेंबर 1995 ला EPS 1995 अशी करण्यात आली। आता बघितलं तर EPS 1995 16 नोव्हेंबर 1995 ला जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून जी कर्मचाऱ्यांची वेतन सीमा आहे त्या वेतन सीमेमध्ये 3 वेळा बदल करण्यात आला। 16 नोव्हेंबर 1995 पासून ती पहिल्यांदा या योजनेची वेतन सीमा होती 5,000 रुपये, त्यानंतर ती वेतन सीमा करण्यात आली 6,500 रुपये आणि त्यानंतर ती वेतन सीमा 2014 ला ही वेतन सीमा करण्यात आलेली आहे, ती म्हणजे 15,000 रुपये वेतन सीमा करण्यात आलेली आहे। आता वेतन सीमा म्हणजे काय तर ज्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये पगार आहे, महिन्याला बेसिक पे ही 15,000 रुपये आहे, असेच जे कर्मचारी आहेत ते EPS 95 पेन्शनचा लाभ हा घेऊ शकतात। 1995 EPS 95 ची सुरुवात 16 नोव्हेंबर 1995 रोजी EPS 95 म्हणून लागू झाली। EPF सदस्यांना निवृत्ती, अपंगत्व आणि मृत्यूनंतर कुटुंबियांना पेन्शनचा लाभ देण्याची तरतूद या योजनेतून करण्यात आली। तसेच कर्मचाऱ्यांच्या EPF योगदानातून नव्हे तर नियोक्त्यांच्या म्हणजेच एम्प्लॉयच्या योगदानातील 8.33% रक्कम ही EPS 95 मध्ये वळवली गेली आणि केंद्र सरकारचा योगदान सुद्धा यामध्ये ऍड करण्यात आलं। त्यानंतर 1996 रोजी उच्च वेतनावर पेन्शनचा पर्याय निवडण्यात आला। मार्च 1996 मध्ये कर्मचारी व नियोक्त्यांना वेतन मर्यादेपेक्षा जास्त वास्तविक वेतनावर EPS योगदान करण्याचा पर्याय देण्यात आला आणि यालाच पुढे हायर पेन्शन वादाचा आधार मिळाला। त्यानंतर वेतन मर्यादेमध्ये बदल करण्यात आले। सुरुवातीला वेतन मर्यादा 5,000 होती, त्यानंतर ती 6,500 करण्यात आली आणि 1 सप्टेंबर 2014 पासून ही वेतन मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली। स्टील डेटपर्यंत म्हणजे आजपर्यंत हीच वेतन मर्यादा राहिली आहे। मागच्या काही दिवसांमध्ये हायकोर्टामध्ये वकिलांनी याबद्दल खटलाही दाखल केला होता, परंतु EPFOने यासाठी वेळ मागितला आहे की ही वेतन सीमा वाढवून 20 ते 25,000 करा। याबद्दल बऱ्याच संघटनांनी सुद्धा मागणी केलेली होती, परंतु यासाठी वेळ मागण्यात आलेला आहे। त्यानंतर 2014 मध्ये मोठा बदल करण्यात आले। 1 सप्टेंबर 2014 पासून वेतन मर्यादा ही 15,000 करण्यात आल्यापासून किमान पेन्शन 1,000 प्रति महिना निश्चित करण्यात आली। नव्या सदस्यांची काही अतिरिक्त अटी सुद्धा यामध्ये लागू करण्यात आल्या। त्यानंतर EPS 95 पेन्शनची गणना
कशी करण्यात आली? सामान्य सूत्र असतं EPS 95 गणना करण्याची, पेन्शनची गणना करण्याची, ती म्हणजे मासिक पेन्शन इज इक्वल टू पेन्शनेबल सॅलरी इंटू पेन्शनेबल सर्व्हिस डिवायडेड बाय 70. यामागे पेन्शनेबल सॅलरी म्हणजे शेवटच्या 60 महिन्यांच्या सरासरी वेतनावर आधारित जी रक्कम असते या रकमेला पेन्शनेबल सॅलरी असं म्हटलं जातं. उच्च पेन्शन म्हणजेच हायर पेन्शन्स बद्दल संघर्ष चालू असतानाच EPS 95 पेन्शनधारकांनी अनेक वर्षे किमान पेन्शन वाढवण्याची मागणी केली. तसेच वास्तविक वेतनावर उच्च वेतन तसेच महागाई भत्ता ज्याला DA म्हटलं जातं, DA जोडण्याची सुद्धा मागणी केली. या संदर्भात विविध न्यायालयामध्ये प्रकरण म्हणजेच खटले सुद्धा चालू आहेत. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आला. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने नोव्हेंबर 2022 मध्ये उच्च पेन्शन संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आणि पात्र कर्मचाऱ्यांना वास्तविक वेतनावर आधारित उच्च पेन्शनचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा मार्ग हा 2022 मध्ये मोकळा केला. का तर उच्च पेन्शन हायर पेन्शन बाबत मी वरील सांगितलेल्या ज्या मागण्या होत्या याबद्दल संघर्ष चालू असताना आता 2023 ते 2026 कालावधी कसा होता? EPS 95 म्हणजेच EPFOच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी EPFOने उच्च पेन्शनर्स अर्ज स्वीकारले. मोठ्या प्रमाणात अर्जाची प्रक्रिया करण्यात आली. किमान ₹1000 पेन्शन वाढवण्याची मागणी आताही सुरूच आहे. निधीवरील ताण आणि आर्थिक तुटीमुळे तात्काळ वाढीचा निर्णय झालेला नाही असं मात्र केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं. आता EPS 95 अंतर्गत मिळणारे लाभ नेमके कोणते असतात? तर निवृत्ती वेतन पेन्शन ही 58 वर्षानंतर चालू होते. त्यानंतर 50 वर्षानंतर कमी दराने अर्ली पेन्शन मिळते. तसेच अपंगत्व पेन्शन मिळते. तसेच विधवा किंवा जी विधुर पेन्शन ज्याला म्हटलं जातं ती मिळते. तसेच मुलांना पेन्शन मिळते. तसेच नामनिर्देशित व्यक्तीची पेन्शनसुद्धा मिळते. आता यामध्ये जी 50 वर्षानंतर कमी दराने अर्लियर पेन्शन मिळते याला कम्युटेशन ऑफ पेन्शन असं म्हटलं जातं आणि तो ऑप्शनसुद्धा EPS 95 पेन्शनधारकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता थोडक्यात इतकी माहिती आपण बघितलेली आहे. यावरून थोडक्यात सांगायचं झालं तर EPS 95 ही भारतातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीची सर्वात महत्त्वाची पेन्शन योजना आहे. 1995 म्हणजेच 1995 पासून आजपर्यंत अनेक सुधारणा, न्यायालयीन लढा तसेच पेन्शनवाढीच्या मागण्या यामुळे ही योजना सतत चर्चेत राहिलेली आहे. तुम्ही बघितलं तर EPS पेन्शनचा संपूर्ण इतिहास आहे. तो संपूर्ण इतिहास हा संघर्षाचा असलेला आपल्याला दिसून येत आहे. 1995 पासून ते आत्तापर्यंत स्टील डेटपर्यंत EPS 95 पेन्शनधारकांची पेन्शन वाढवण्याचा संघर्ष आणि जो आंदोलन चालू आहे ते चालू आहेत. काही संघटनांनी खटले दाखल केलेले आहेत. ते खटले सुद्धा चालूच असल्याचे आपल्याला या सर्व पार्श्वभूमीमधून दिसून येत आहे. आता 1971 साली जी फॅमिली पेन्शन योजना चालू होती या योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. मग सुधारणा काय करण्यात आल्या? EPS 95 पेन्शनधारकांना अशा काय सुधारणा करून दिलेल्या आहेत हे मात्र सरकारला स्पष्ट करण्याच्या मागण्या अनेक संघटनासुद्धा करू लागलेल्या आहेत. तर ही होती आजच्या व्हिडिओमधून महत्त्वाची EPS 95 पेन्शनधारकांची 1971 ते स्टील डेट म्हणजेच आता सध्या जून चालू आहे, जून 2026 पर्यंतची सर्व पार्श्वभूमी. ही सदर आणि कामाची माहिती जास्तीत जास्त पेन्शनधारक आणि EPFO अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.